डे 5 आहे आणि ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे आम्हाला. निघायचं होतं 8 वाजता पण आम्ही आता निघतोय. ॲक्च्युली मीच उशीर केला. गाईज किती वाजता निघायचं होतं आपल्याला? आपल्याला निघायचं होतं 8 वाजता आणि आता आम्ही किती वाजता निघतोय? 9 साडे 9 आणि ह्या दोघांमुळे उशीर झालेला आहे. सो बघू शकता आम्ही ते विवेकानंद रॉक मेमोरियलला आलो आहोत. पण प्रॉब्लेम एक आहे की ते भरपूर सारी गर्दी आहे. मी तुम्हाला गर्दी दाखवते. एंट्री शिवाय असं नाही पॉसिबल होणार आहे. गर्दी तर भरपूर आहे. ते आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं पण डिस्टन्स कवर करायचं आहे तेवढं आणि इथे गर्दी तर भरपूर आहे. इथे लांबून तेवढं दिसत नाही आहे व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता गर्दी एवढी आहे, प्रचंड गर्दी आहे आणि आम्हाला डिस्टन्स पण कवर करायचं आहे. सो आम्ही हे स्किप करू आणि आता आम्ही केरलाच्या दिशेने जातो आहे. टाइम आमच्याकडे भरपूर कमी होता म्हणून आम्ही तिकडे पण नाही गेलो आणि आता गाडीतून ब्रेकफास्ट करतोय. सेम काय हवं तुला? सियानला प्रिंगल्स हवेत. अनहेल्दी फूड खातो सियान. मेंदूवडा एवढा छान होता. इथे येऊन गाईस इथलं लोकल फूड खायला हवं. छान आहे, भरपूर छान आहे. स्टॉप घेतलाय आम्ही आणि आम्ही आता जातोय रामभूतान घ्यायला. जास्त मोठे आहे. कितना? 1 kg. आम्ही फॉरेस्ट एरियाला जातोय. इकडे आम्हाला पंप भेटण्याची शक्यता कमी आहे. डिझेल फुल करून घेतोय. जाणार आहोत. हे सगळं जंगल आहे. किती छान असं दिसतंय बघा. स्काय पण एकदम ब्ल्यू ब्ल्यू आहे. आम्ही आता केरळात एंट्री मारली आहे. ओके आणि मेन म्हणजे खूप एक्साइटेड आहोत. आम्ही आता एका हिस्टॉरिक प्लेसला जाणार आहोत. आम्हाला जस्ट कळालं आहे केरळामध्ये काय काय आम्ही पाहू शकतो. आम्ही जस्ट रिसर्च करत होतो आणि कळालं की तिथे जटायू अर्थ सेंटर आहे. ती अशी आहे की जेव्हा रावणासोबत त्याने युद्ध केलं होतं. कारण काय ते मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगणार आहे. पण तेव्हा जेव्हा रामायणमध्ये तुम्ही ऐकलं असाल रावणासोबत जेव्हा जटायू पक्षीने युद्ध केलं होतं तेव्हा त्याचा रावणाने एक पंख कापला आणि तो त्या स्पॉटला पडला. पोलीस अरे सियानला अंगते पोलीस असणार पुढे 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 येऊ नको. मम्मा ड्रायव्हिंग करते. इथे सगळ्यांची ठोके वाढत चालतात. मी ड्रायव्हिंग केली नाही ना अनिश? भियाना नाही ना? पण आता वहिनी तो खूप किती किलोमीटर चालवला ॲव्हरेज? ते काय माहिती इधर किती चालवलं. कोणती तरी सिटी आली आहे. सो आता आम्ही लंच करायला बघतोय. इथे भेटतंय तर ट्रॅफिक तर खूप आहे. बघा हॉटेल आहे आणि वास कसलं येतं आणि जत्रेच्या मटणासारखं अंशक वास येता. शकता वेटिंग भरपूर आहे इकडे आणि आता फायनली आम्हाला एक आतमध्ये टेबल भेटलेला आहे. सो आम्ही तिकडे जेवायला जाणार आहोत. खूप दिवस केळीच्या पानावरचं गोड जेवण जेवलो. आता केरळाला येऊन केळीच्या पानावरचं नॉनव्हेज पण खाल्लंय आम्ही.
जटायू अर्थ सेंटरला पोचलो आहे आता आणि ते जस्ट पार्किंग केली, तुम्ही बघू शकता. 30 रुपीज तिकीट होतं पार्किंगचं. आणि आता आम्ही जटायू अर्थ सेंटरला जाणार आहोत. पण प्रॉब्लेम एक आहे की केबल कार बंद आहे, सो आम्हाला चालत जावं लागणार आहे आता. आणि तुम्ही बघू शकता 325 रुपीज पर हेड आहे. सो आम्ही आता वरती जातो आहे जटायू अर्थ सेंटरला. सियान ये, अनिश, मोहित, चालायला किती एक्साइटेड आहात? सुपर सुपर. पण आमच्या अनिशला जरा काहीतरी झालाय प्रॉब्लेम. इयान, आर यू एक्साइटेड? एक चांगली आहे. वरतो स्लोप पण दाखवतो किती किलोमीटर आहे. चल अनिश चल, आपली मंजिल आलेली आहे, चल. फायनली आम्ही पोहोचलो आहोत तिथे, तुम्ही बघू शकता. आज भरपूर हवा आहे म्हणून ते केबल कार बंद होती आज. हे बघू शकता जटायू आहे. प्लेस आहे जिकडे जटायूचा पंख कापला होता रावणाने आणि ते घायल होऊन ह्याच रॉकवर पडले होते. रावण जेव्हा सीतामाचं अपहरण करून त्यांना घेऊन जात होते तेव्हा जटायूने पूर्ण प्रयत्न केला रावणाला थांबवण्यासाठी. आणि सीतामाला हे पण बोलले होते की तुम्ही काळजी करू नका, या दुष्टपासून मी तुम्हाला वाचवणार आहे. आणि त्यांना रावणाला आपल्या पंजानी आणि आपल्या पंखानी खूप मारण्याचा प्रयत्न केला. की त्यांनी जटायूचा एक पंख कापला आणि ते घायल होऊन या रॉकवर पडले. हे बघा, हा पुन्हा पुन्हा मी तुम्हाला स्टॅच्यू असल्यामुळे दाखवते कारण तो एवढा सुंदर केला आहे त्यांनी. खूप छान स्टॅच्यू केला. मी तुम्हाला राम मंदिर दाखवणार आहे. हे बघा, प्रभू श्रीरामांचं हे बांधलेलं राम मंदिर आहे. मी दाखवणार आहे पण वरती भरपूर हवा आहे. सो जेव्हा जटायूचा पंख कापला होता आणि ते या दगडावर घायल होऊन पडले होते तेव्हा ते प्रभू श्रीराम आहेत यांची वाट बघत होते की हे सांगण्यासाठी की तो दुष्ट रावण सीतामाला कुठल्या दिशेने घेऊन गेला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी आपले प्राण रोखून ठेवले होते. जातोय कार पार्किंगकडे. सध्या भरपूर सारे स्टेअर्स जेवढे चढलो तेवढे उतरायचे आहेत आम्हाला. हा व्ह्यू आहे, हा बघा. आणि आता आम्ही कोझीकोडेला जातोय. ते आमचं ॲक्च्युअल टार्गेट आहे पण बघू आम्ही किती डिस्टन्स कव्हर करू शकतो. ॲक्च्युली ते 300 किलोमीटर्स आहे. कोडेला जायचं होतं पण आम्ही डिस्टन्स कव्हर करू शकलो नाही म्हणून आम्ही पाला सिटी आहे तिकडे थांबलो आहे. हे हॉटेल आहे
पाला एक स्मॉल सिटी आहे आणि आता खूप रात्र झाली होती म्हणून आम्ही जास्त काही ट्रॅव्हलिंग नाही करू शकतो. आता आम्ही पाल्स किचनला गेलो होतो, पालास किचन सॉरी. तिकडे गेलो आणि समजलं की ते KFC पण आहे आणि मला KFC खायची खूप इच्छा होती म्हणून मी आणि केदार KFC खायला आलो आहे. आणि पार्सल घेऊन आम्ही जाणार पालास किचनमध्ये कारण आमचे बाकीचे 3 साथीदार तिकडे आहेत. Your destination is on the left. आणि आम्ही उद्या भेटणार आहोत नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आम्ही जेवढं जास्त कवर करू शकतो तेवढं डिस्टन्स आम्ही कवर करणार. सो आतासाठी बाय, गुड नाईट गाईज.